नमस्कार. मी सचिन शिंदे. सारंग ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपले स्वागत आहे. आज आमच्या गणूभाऊच्या लग्नासाठी आम्ही हॉलवर गेलो तर तिथे हॉलवर एका ठिकाणी असा काही सुंदर देखावा मांडला होता एका मराठी उद्योजकांनी. चला म्हटलं ते तुमच्याशी शेअर करावा. तर तो देखावा आहे बाहुल्यांचा. एखाद्या बचत गटातील महिला किंवा ज्यांना कलेची आवड आहे त्या अशा पद्धतीने आपण हा देखाव्याचं भाड्याने देऊन किंवा त्यांना विकत देऊन असाही व्यवसाय आपण करू शकतो. तर ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवार भेटली भवानी मातेची, तिथून ते मुलीचा जन्म, तिचं बारसं, परत तिचं शिक्षण, परत मुलगी पाहण्यासाठी येणारे पाहुणे, असा अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी टप्प्याटप्प्याने असा मांडलेला नाही की अख्खं लग्न डोळ्यासमोरून काही क्षणातच जात होतं. म्हणजे मुलीच्या जन्मापासून पार मुलीच्या पूजा गोंधळ ह्या शेवटच्या कार्यक्रमापर्यंत असं काही बनवलेलं होतं की ते पाहून मन एकदम भारावलं. आपला हा मराठी कलाकार आहे चिंचनेर या गावचा, शिवाजी बर्गे असं त्यांचं नाव आहे. तालुका जिल्हा सातारा आहे. मी त्यांचा नंबर स्क्रीनवर देतोच. जर कोणाला ह्यात जर इंटरेस्ट किंवा आवड असेल तर त्या आपल्या मराठी उद्योजकाशी संपर्क करून तुम्ही त्याची पुढील माहिती घेऊ शकता. हा व्हिडिओ मी फक्त माहितीसाठी बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने सुंदर असा नवरदेवाचं स्वागत, त्याचं श्रीवन्नाचं घोडे, काही देखावे तर हलणारेसुद्धा आहेत. नंतर लग्न सोहळा, ह्या अशा गोष्टी पाहून सर्वच हॉलमधील लोक आहेत ना एक आगळा वेगळा दृश्य पाहत होते. आणि हे एकदम आता लग्नाचे जे ट्रेंड बदलत आहेत त्या पद्धतीने हा शूट करणारा ट्रेंड आहे. ज्यांना कुणाला ज्या ज्या थीमप्रमाणे डेकोरेशन हवे असेल तर ते देतात असे ते त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं. तर अशा पद्धतीने मुलीची पार जन्मापासून ते पार त्याचं शिक्षण, लग्नाची वरात, मुलीची पाठवणी, आणि नंतर मग आपले काय छत्रपती संभाजी महाराजांचे जे काय पराक्रमाचे विषय आहेत त्या संदर्भात ही छान अशा देखावा उभा केला होता. अफजलखानाचा वध, अशा काही गोष्टी एकदम ऐतिहासिक रूपाने जे एकदम अभिमान वाटावा अशा पद्धतीने तयार केले. हे देखावे हलणारेसुद्धा आहेत. नंतर पूजेचा गोंधळ, या गोंधळात वाघ्या मुरळी किंवा गोंधळी गाणं गातानी एकदम सुंदर असे आखीव रेखीव बाहुल्यांच्या रूपाने हा देखावा मांडलेला. आजकाल लग्नाची शोभा वाढवणारा हा एक नवीन विषय झालेला आहे. जर कुणाला ह्या कलेत आवड असेल तर नक्कीच मी स्क्रीनवर दिलेल्या आपल्या मराठी कलाकाराशी संपर्क साधून त्यांच्याकडून ती शिकण्यात